आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। वनमंत्री गणेश नाईक शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये हॅट्रिक करून जनता दरबार भरवत आहेत। 20 वर्षांपूर्वी ठाण्यामध्ये जनता दरबाराची संकल्पना गणेश नाईक यांच्या माध्यमातून गडकरी रंगायतमध्ये राबवण्यात आली होती। जनता दरबाराच्या माध्यमातून अनेक गोरगरीब जनतेच्या समस्या गणेश नाईक हे तात्काळ त्याच ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करायचे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। वनमंत्री गणेश नाईक हे तिसऱ्यांदा हॅट्रिक करून जनता दरबार ठाण्यातील गडकरी रंगायतमध्ये करत आहे। मी सध्या ठाण्यातील गडकरी रंगायतमध्ये आहे। आपण जर मागे पाहिलं तर त्याच गडकरीचा आता काही दिवसापूर्वी लोकार्पण करण्यात आलेलं आहे आणि विशेष म्हणजे या गडकरी रंगायतच्या माध्यमातून 20 वर्षापूर्वी ठाण्यामध्ये एक संकल्पना जी जनता दरबारची राबवण्यात आली होती ती म्हणजे विशेष म्हणजे गणेश नाईक यांच्या माध्यमातून राबवण्यात आली होती। या संपूर्ण गणेश नाईकांनी ज्या पद्धतीने जनता दरबारच्या माध्यमातून अनेक जे लोक आहेत त्यांची समस्या देखील सोडवण्याचं काम करत आहेत। संपूर्ण पाहिलं तर या ठिकाणी पदाधिकारी पोहोचलेले आहे, अनेक जे गोरगरीब लोक आहेत ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अनेक लोक आपली समस्या घेऊन गणेश नाईक यांच्याकडे अनेक वेळा गेलेले आहेत आणि याच्यापूर्वी देखील आणि काही लोक देखील आहेत आणि विशेष म्हणजे काही पदाधिकारी आपण त्यांच्याकडे घेऊन